टोमॅटोचे भाव कोसळले. टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. टोमॅटो रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी टोमॅटोचा केला लाल चिखल. शेतीमालाला भाव नाही. टोमॅटो उत्पादक शेतकरी तर सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र नांदेडमध्ये पाहावयास मिळत आहे. टोमॅटो लागवडीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी अक्षरशः टोमॅटो रस्त्यावर फेकून त्याचा लाल चिखल केला आहे. शेतकऱ्याचा टोमॅटो कोणीही फुकट घेऊन जात नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. किरकोळ बाजारात 5 ते 10 रुपये किलो टोमॅटो विक्री होत आहे. टोमॅटो तोडणीचा खर्च देखील परवडत नसल्याने आणि व्यापारी देखील टोमॅटो घेऊन जात नसल्याने शेतकऱ्यांनी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लहान येथे टोमॅटो रस्त्यावर फेकून त्याचा लाल चिखल केला आहे. सरकारने टोमॅटोसह शेतीमालाला भाव द्यावा अशी मागणी सध्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कोणत्याच पिकाला भाव नाही. केळीला भाव नाही, हळदीला भाव नाही, टमाट्याला भाव नाही. खताचे औषधाचे भाव 4 पट वाढलेले आहेत. मजुरी वाढली, रोजगारी वाढली, ट्रॅक्टरचे भाव वाढले, सोन्या चांदीचे भाव वाढले. शेतीच्या कोणत्याच पिकाला भाव नाही. शेतातलं खायचं तेल सुद्धा महाग झालेलं आहे. बाकी पूर्ण पिकाचे जे भाव आहेत 10 वर्षाखाली जे भाव होते तेच भाव आता सुद्धा आहेत. शेतकऱ्यांनी कसे करावे हा खूप मोठा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. आमदार खासदार येतात पण शेतकऱ्याचा प्रश्न विधानसभेत मांडत नाहीत, काहीच करत नाहीत. आणि इलेक्शनच्या वेळेस पूर्ण घरोघर. दुलाजी देवजी सोनटके, राहणार आंबेगाव, तालुका अर्धापूर, गट नंबर 160 मध्ये 60 हार टमाटर लावलेला आहे. त्याचं एकही टमाटर तोडलेलं नाही आहे. रुपया त्याची उत्पन्न नाही आहे. त्याला जवळपास 70,000 रुपये खर्च झालेला आहे. आणि बाजारात नेलं तर त्याचे 30 रुपये 40 रुपये भावाने विकालंय. त्याला तोडायला परवडणं आलंय. आणि आम्ही काय माती खावं, कशावर जगाव, हे आम्हाला शासनानं याचा हमी भाव देण्यात यावा. कारण कोण्याच पिकाला भाव नाही. आणि एकतर हळदी गेल्या मातीमध्ये पाण्यामुळं, आणि दुसरी आता टमाटे लावले जगण्यासाठी, तर टमाट्याची हे बेहाल झाली. शेतकऱ्याचं मातीमोल कचरा मोल करून टाकलं या सरकारनं. त्याला सोनं घ्या झालं तर जवळपास 17,000 रुपयाला ग्राम लागालंय. लग्न करायचं झालं तर बायकोच्या गळ्यात बांधायला मणिमंगळसूत्र भेटणं आलंय. आणि सगळे हे आमदार खासदार ज्या वेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस पाया पडत येतात आणि हे पैसे देऊन माजतात. आणि सगळे खताचे भाव वाढलेत, सगळे भाव वाढलेत आणि शेतकऱ्याच्या मालाला मातीमोल आहे.